मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज वेगळ्याच पद्धतीने मोड आलेल्या मटकीची ग्रेव्हीची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। आपण शेंगदाण्याचा कूट घालून बनवतो मटकीची भाजी, आपण टोमॅटो कांदा घालून ग्रेव्हीची भाजी बनवतो, पण मी आज आहे ना वेगळ्याच पद्धतीने ग्रेव्हीची मटकीची भाजी बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सामग्री पाहूया काय काय घेतलंय ती। मी इथं मटकी घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत उभ्या आकाराचे कट करून, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं मसाले घेतलेले आहेत। धना पावडर घेतलेला आहे 1 चमचा, मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, थोडीशी हळद, घरगुती मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा आणि मी इथं घरगुती काळा मसाला घेतलेला आहे। हा काळा मसाला आहे ना आवर्जून भाजीमध्ये घाला, खूप छान टेस्ट येते मटकीच्या भाजीला। आणि एवढे सर्व मसाले घेतलेले आहेत आणि आणखीन एक मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्या डेली यूज भाजीसाठी ना रोज वापरला तरी पण चालेल। मी सब्जी मसाला घेतलेला आहे एव्हरेस्टचा। हा पण मसाला आहे ना रोजच्या आपण ज्या भाज्या बनवतो ना त्या भाजीमध्ये 1 चमचा जरी टाकला ना खूप छान टेस्ट येते। आता सर्वात अगोदर आपल्याला मटकी पाण्यामध्ये ना उकळून घ्यायची आहे। मी ठेवलेली आहे कढई गरम करायला। आपली कढई इथं गरम झाली की त्यामध्ये ना 1 उबळ तेल घालून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायची मोहरी, मोहरी तडतडली की जिरे टाकून घ्यायचे। जिरे मोहरी छान तडतडली की आपण इथं कढीपत्ता घेतलेला आहे, तो पण आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा। थोडीशी हळद टाकायची तेलामध्येच आणि मटकी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने। अशा पद्धतीने अगोदर मटकी शिजवून जर घेतली ना ग्रेव्हीची मटकीची भाजी खूप छान होते। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। 1 ग्लास पाणी टाकायचं, मस्त अशी मटकी तर शिजून घ्यायची। आपली मटकी शिजेपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। सर्वात अगोदर आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये कट करून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे। इथं थोडासा लसूण घेतलेला आहे नकलून, ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा। कोथिंबीर टाकायची, स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर। आपल्याला इथं कच्चंच वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मी इथं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे 2 चमचे। तुम्हाला खोबरं असेल तर तुम्ही खोबरं सुद्धा बारीक करून घेऊ शकता। मी याच्यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे अर्धा चमचा, जास्त नाही। याची बारीक आता पेस्ट बनवून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जास्त नाही, थोडंच टाकायचं। मस्त अशी आपली इथं ग्रेव्ही तयार झालेली आहे। आपण टोमॅटो स्किप केलेला आहे, तर आपण टोमॅटोचा वापर केलेला नाही। आता आपण जे मसाले घेतले होते ना आपण हे सर्व अशा पद्धतीने एकत्र करून घेणार आहोत। अशा पद्धतीने एकत्र करून आहे ना ह्या चमच्याने ना 3 चमचे पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले। अशा पद्धतीने पाणी टाकून हे मसाले अशी थोडीशी घट्ट ग्रेव्ही बनवून घेतली ना अशा पद्धतीने भाजीमध्ये ना खूप छान मिक्स होतात मसाले। आणि असे मसाल्यामध्ये टाकले ना करपल्या पण जात नाहीत। जास्त पाणी लागलेलं आहे। मटकी आपली इथं शिजली का ते पाहूया। छान मस्त अशी मटकी इथं शिजलेली आहे, छान शिजलेली आहे। आता मी परत कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 1.5 उबळ तेल घालून घ्यायचं।
तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी पण चालेल। तेल गरम झालं की जी आपण ग्रेव्ही बनवून घेतली होती ती अशी तेलामध्ये टाकून घ्यायची आणि ही आपण अगोदर आहे ना भाजून घेतलेली नाही, इथं आपण कच्चीच पेस्ट काढलेली आहे अशी, त्यामुळे तेलामध्ये ना पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये ना परतून घ्यायची आहे। मस्त अशी आपली ग्रेव्ही तेल सुटलेलं आहे आणि छान परतलेली सुद्धा आहे। आता आपण हे मसाले टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हा एव्हरेस्टचा मसाला आहे, हा वरून अर्धा चमचा टाकून घ्यायचा। मस्त असं ग्रेव्हीला इथं तेल सुटलेलं आहे आणि छान ग्रेव्ही आपली इथं परतलेली सुद्धा आहे। आता आपण मटकी टाकून घेऊया। आपल्याला जास्त पातळ नाही बनवायची भाजी, आपल्याला घट्टच बनवायची आहे। आता मीडियम गॅसवरती ना एक 3 ते 4 मिनिटं भाजी आपण शिजवून घेऊया। आपण मटकी शिजायला मीठ टाकलं होतं, परत थोडंसंच मीठ टाकून घेणार आहे। मी इथे ना पोहे खायचा चमचा आहे ना 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे। हा शेंगदाण्याचा कूट टाकल्याने ना भाजी आणखीन थोडीशी घट्ट होते, छान मस्त ग्रेव्ही तयार होते। मस्त अशी माझी इथं मटकीची भाजी तयार झालेली आहे। आपण चपाती सोबत, भाकरी सोबत आणि भातासोबत सुद्धा ही भाजी खाऊ शकतो, खूप छान लागते खायला। मस्त अशी भाजीला तरी पण आलेली आहे, एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे मटकीची। मी ना रोजच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मटकीची भाजी बनवलेली आहे। पहा कशी वाटली माझी इथं मटकीच्या भाजीची रेसिपी, नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।